लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचा 29वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। तसेच येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य मोदक निवेश ही आकर्षक व्याजदर योजना सुरू केली। लोकमान्य सोसायटीचे संचालक तसेच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या नव्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला। गुरुवार पेठ टिळकवाडी येथील लोकमान्य सोसायटीच्या प्रधान कार्यालयात स्थापना दिनाचा कार्यक्रम पार पडला। सकाळी सोसायटीचे संचालक सुबोध गावडे यांच्या हस्ते सपत्नीक सत्यनारायण पूजा झाली। संस्थेचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन धामनेकर, पंढरी परब, डॉक्टर दामोदर वागळे, विठ्ठल प्रभू, सीओ अभिजित दीक्षित, सीएफओ वीरसिंग भोसले, सीएसओ निवृत्त कर्नल दीपक गुरुंग, रिजनल मॅनेजर एम.एन. कुलकर्णी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून स्थापना दिन सोहळा साजरा करण्यात आला। त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते मोदक निवेश योजनेचा शुभारंभ करण्यात आला। संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना संचालक पंढरी परब म्हणाले, मागील 29 वर्षात लोकमान्य परिवाराने केलेली प्रगती नेत्रदीपक आहे। सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व विद्यमान चेअरमन डॉक्टर किरण ठाकूर यांनी आपल्या दूरदृष्टीतून इवल्याच्या रोपट्याचा आज वटवृक्ष केलाय। सकारात्मक ऊर्जेच्या माध्यमातून त्यांनी संस्थेची प्रगती करून दाखवली। कर्मचारी तसेच ग्राहकांनीही दाखवलेल्या विश्वासामुळे लोकमान्य आज देशातील एक नामांकित वित्तीय संस्था असल्याचं गौरव उद्गार त्यांनी काढले। 1995 आणि आज आपण 2024 आपल्याला वाटतंय दिवसाचे तास पण 24 दिवसही तेवढाच, आठवड्याचे दिवस, वर्षाचे, महिन्याचे। आपल्याला काय वाटतं, अरे 29 वर्ष झाली, काय कमी जास्त असतं, ते रुटीन असतं, रुटीन मध्ये आपण होत असतो। आणि खरोखर ज्यावेळेला एक आनंदाच्या काही आपल्या शुभदायक आपण काम करत असतो आणि त्यावेळेचं वातावरण आनंददायक असणं ऑफकोर्स, आणि तेच तर गमक आहे आपल्या जीवनाचा। आणि लोक कदाचित हेच विसरून गेले असतील। तर मला सगळ्यांनी विनंती आहे, आमचे मामा हेच सांगतात, संस्थापाध्यक्ष किरणजी ठाकूर आज तिथं नाही, नागपूरला कार्यक्रम बाहेर आहे, जे सुरुवात त्यांनी त्यांचं एम आणि जे मामांचं जे विजन होतं हे असावं लागतं पहिलं, म्हणजे माइंडसेट आपण म्हणतो ना, तो जर पॉझिटिव्ह आणि पहिलाच असेल तर यू विल गेट द पॉझिटिव्ह रिझल्ट। म्हणून मामांसमोर कधीही निगेटिव्ह किंवा काही होत नाही ह्या गोष्टी कधीच त्यांनी कोणालाही अंगी पचनीक पडायला दिलंच नाही। सो दिस इज द रिझल्ट। म्हणजे आज लोकमान्य जी आपली सुरुवात झाली संस्था, माझे सहकारी सुबोध गावडे, आज गजानन धामनेकर किंवा आमचे सर्व संचालक या ठिकाणी आहेत। 1995 आपल्या समोरच्या वास्तूत सुरू झाली आणि त्यावेळेला हे असं एवढं आपलं छान आपला विस्तार, प्रगती आणि उत्कर्ष की आज एवढे परिवार आपल्यामध्ये सामील झालेले आहेत। सीओ अभिजित दीक्षित म्हणाले, लहान जागेतून लोकमान्य सोसायटीची सुरुवात करण्यात आली। आज देशातील 4 राज्यांमध्ये 230 शाखांमध्ये लोकमान्यचा विस्तार पसरला आहे। 8,700 कोटी रुपयाच्या ठेवी लोकमान्य सोसायटीकडून शिपिंग, एव्हिएशन, एज्युकेशन, रिअल इस्टेट, हॉटेल यासह इतर उद्योगामध्ये लोकमान्य समूह अग्रेसर असल्याचं त्यांनी नमूद केलं। And it gives me pleasure to welcome you all. As our Honorable Director said, Mr. Pandari Parab, that it has been a very momentous journey, a journey which was started in 1995 in a very small place, just 100 meters away from here. And now we are into 4 states, 213 branches, 10 regional offices, 3 corporate offices, with 8,700 crores of deposit, 7,000 crores of advances and a total turnover of 20,000 crores. This is just a highlight. I am happy to say that we are into multi-purpose activities which we started in 2008. In 2002 we converted ourselves into a multi-state society, and we are into education, real estate, banking, insurance, mutual fund, shipping, aviation. And I am sure with the kind of leadership that we have in form of our Honorable Chairman, who has been the guiding light behind this particular journey. I remember that when he started the 3rd branch, first branch we started at Shahpur, and when he started the 3rd branch, Tirupati was the first, Shahpur was the second, and the third branch was the Udyampa. There were many critics who said that, why are you starting the third branch in
Belgaum, we should not be going into this. And now we are at 213 branches. So we can only admire his courage, his vision, and one thing that we should make it a point to say that it has been an excellent teamwork. Yes. All the things that we have achieved, that could not have been achieved because unless and until we had an excellent team. The board of directors here have given Mama and the entire team excellent support, and that is the reason why we are here. And I would request that the staff who has also been contributing very nicely, they are working hard. I would request each and every one of them to contribute in the same manner that you have been doing for the last 29 years. And the management thanks you because of you we have been able to make this journey. It wouldn't have been possible without you. So thank you to each and every member of Lokmanya Parivar. It's been a great ride with all of you, and I am sure that there are many more years to go and many landmarks to achieve. Thank you. कर्मचाऱ्यांनी मागील 29 वर्षात घेतलेल्या मेहनतीमुळे लोकमान्यला यश मिळाल्याचं संचालक गजानन धामणेकर यांनी सांगितले. 96 साली आमचं गुरुवार पेठेत लहानशा इथं आमची लोकमान्याची स्थापना सुबोध गावडे, मी, पंढरी, मामा, तेंडोलकर आणि बाकी इतर याळगी, विवेक याळगी आणि या ठिकाणी लहानशा अगदी जागेत आपण स्थापन केलो. आणि तिथून मामांचं जे वृत्तपत्र कोल्हापूर, सांगली, सातारा, गोवा, बेळगाव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या माध्यमातून आमच्या जे शाखांचा विस्तार होत गेला ते आज 2024 पर्यंत आमच्या सर्व शाखांमध्ये मधून या जे आमच्या जवळजवळ 10,000 कोटीचा टप्पा आपण गाठलेला आहे. हा टप्पा सर्व लोकमान्याचा जो स्टाफ आहे यांच्या खडतर परिश्रमामुळे आज आम्ही हा टप्पा गाठू शकलो. मध्यंतरी आमच्यावरती जो आघात झाला त्याच्यात करोना 1-1.5-2 वर्ष, त्या करोनामध्ये सुद्धा आपण न डगमगता जी संस्था चालू ठेवलो. 1.5 वर्ष आम्ही येणं जाणं ब्रँचमध्ये कमी होतं तरी सुद्धा आमच्या स्टाफने धैर्याने लोकमान्याची ही प्रवास चालू ठेवला आणि त्या ह्याच्यात सुद्धा आम्ही खडतर प्रवासात आम्ही आजपर्यंत लोकांना सेवा करत आलो. आज 29 वर्ष संपून 30व्या वर्षात लागलेलं आहे. आणि मी आज खरोखरच ह्या ज्योती मॅडम आमची सकाळी 9 वाजता ब्रँच उघडायची तर रात्री 9ला बंद व्हायची. ज्योती मॅडम ह्या सकाळी 9 वाजता आल्या, रात्री 9 वाजता जाणार. तुमच्या माहितीसाठी मी हे सांगायला लागलोय. तर ह्या अशा सगळ्या स्टाफने इथं या ठिकाणी एवढा प्रवास, एवढा परिश्रम केलेल्यामुळे आज आम्ही ह्या नवीन युगामध्ये वावरत आहोत. आणि आजच्या या 29व्या वर्धापन दिनात सगळ्यांनी तुमच्या सर्वांचं, आम्ही लोकमान्य चेअरमन, त्याच्यानंतर सर्व आमचे डायरेक्टर, तुमचं सर्वांचा आभार मानून आज या प्रगतीमध्ये तरुण भारतचा वाटाही तितकाच आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा येथे तरुण भारतमुळेच लोकमान्याचा विस्तार होऊ शकला. कोरोना काळातही कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा दिल्यामुळे संस्था आज मोठ्या शिखरावर असल्याचं त्यांनी कर्मचारी वर्गाचं कौतुक केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन PRO राजू नाईक यांनी केले.